काढतो, गहू काढतो. मी आपल्याला प्रश्न उच्चारतो शेतकरी बांधवांनो, की आजच्या 10 वर्षापूर्वी मोदी सरकार या देशामध्ये सत्तेवर येण्यापूर्वी कापसाचे आणि सोयाबीनचे काय भाव होते तेच भाव आज आहेत. भाव स्थिर राहिले. आम्ही भाव दुप्पट करू असे सांगणारे भारतीय जनता पार्टी, परंतु भाव दुप्पट झाले बी बियाण्याचे, खताचे आणि शेतीवर लागणाऱ्या सर्व उत्पादनाच्या खर्चावरचे. भाव वाढले नाही, सोयाबीनचे भाव वाढले नाही, कापसांचे भाव वाढले नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा देवेंद्र फडणवीस केली, यांनी केली, पण 17 कागद मागायचे. उद्धवजीनं या ठिकाणी घोषणा केली, फक्त एका बटनावर, एका बोटावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी उद्धवजीने केली. आणि म्हणून त्या उद्धवजी ठाकरेंच्या पाठीमागे उभं राहा. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या पाठीमागे उभं राहा. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या मंत्र्यांच्या पाठीमागे उभं राहा. काँग्रेसने असलेल्या आपल्या सोबतच्या विचाराच्या पाठीमागे उभं राहा. एवढीच विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो. धन्यवाद. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय अजिंक्य भैया चांदणे यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. महाविकास आघाडीचे वक्ते भरपूर आहेत आणि वातावरण थोडं जरा लक्षात घेऊन आपलं थोडक्यात बोलावं. आजच्या या परभणी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रसंगी बॉस बंडूजी जाधव यांच्या प्रचारार्थ उपस्थित असणारे मंचकावरील सर्वच आदरणीय मान्यवर, आदरणीय राजेशजी टोपे साहेब, हत्ती आंबेरे साहेब आणि सर्वच वरपुडकर साहेब, आज या सभेच्या माध्यमातून एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशामध्ये ज्या पद्धतीनं शेतकरी, दलित, कष्टकरी, कामगार यांच्या बाबतीमध्ये उपेक्षा चालू आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि या देशाच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महापुरुषांवर, येथील दलित मुस्लिमांवर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचाराची मालिका चालू आहे त्याच्यावर बोलणारं कुणीही या महाराष्ट्रामध्ये नाहीये. आज या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की समोर असलेल्या शिट्टीच्या उमेदवाराला आपण प्रश्न विचारले पाहिजेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जेव्हा भाजपने ठेवलेले राज्यपाल कोश्यारी जेव्हा करत होते तेव्हा तुम्ही कुठं होतात? सावित्रीमाई फुले यांचा अपमान जेव्हा हे राज्यपाल करत होते भगतसिंग कोश्यारी तेव्हा तुम्ही कुठं होतात? जानकर नावाचे उमेदवार या परभणी जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये उभे आहेत. त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं जातीवादी असणाऱ्या, विषमतावादी असणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही या परभणी लोकसभेमध्ये निवडणुकीसाठी जे उभे आहात याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. जे लोक विषारी आहेत या विषारी लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेला आहात. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे जानकर साहेब की ज्या पद्धतीनं तुम्ही अहिल्यामाई होळकरांचं नाव घेता, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता, तुम्हाला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही. ज्या चंद्रकांत पाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला, तेव्हा तुमच्या तोंडाला काय शिवलं होतं का असा सवाल या सभेच्या माध्यमातून मी या ठिकाणी करत आहे. आणि आज परभणी लोकसभेच्या इथे जमलेल्या जनसमुदायाला माझं आव्हान आहे की ज्यांनी आपला धनुष्यबाण हिसकावून घेतला त्यांची सत्ता हिसकावून घेण्याची ही वेळ आहे. ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ हिसकावून घेतलं त्यांची सत्ता हिसकावून घेण्याची ही वेळ आहे. त्याच्यामुळं मागं पुढं न बघता कमळाला पायदळी तुडवण्याची ही वेळ आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये आपला खासदार लोकसभेच्या संसदेमध्ये कसा जाईल याच्यासाठी आपला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी जाता जाता एवढंच सांगेल की या देशातला
राज्यातला प्रत्येक ठिकाणचा मुस्लिम समुदाय आज दहशतीमध्ये जगत आहे. मी या स्टेजच्या माध्यमातून आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की या महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना भयभीत होण्याचं कारण नाही. आपल्या पाठीमागं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत. त्याच ताकदीनं आपण मतदान करावं आणि आदरणीय खासदार साहेबांना, बंडू जाधव साहेबांना प्रचंड मताने विजय करावं असे आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय संविधान. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो थोडक्यात सिद्धार्थजी हत्ती आंबिरे. परभणी लोकसभेचे आपले लाडके खासदार, या जिल्ह्याचे वनली 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 या जिल्ह्याचे आपले येणाऱ्या 4 जूनला लाखोच्या लीडनं आपण संसदेत पाठवणारे आपले आदरणीय बंडू जाधव साहेब यांच्या प्रचाराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे, महाविकास आघाडीचे नेते, या सभेला परभणी लोकसभेमधून प्रचंड जनसंख्येनं उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, ही निवडणूक हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आहे. या देशाची घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम करून आपला सर्वांना अर्पित केलेली आहे. आणि हे केंद्र सरकार, जुलमी मोदी सरकार, ही घटना बदलण्याचं कारस्थान त्यांचं 10 वर्षापासून सुरू आहे. मला इथं नम्रपणे मला सर्व माझ्या बांधवांना विनंती करायची की हे परभणी लोकसभा मतदारसंघ सर्व धर्माचा आणि सर्वाला सोबत घेऊन जाणार आहे. ही परभणी संतांची, धम्माची, सर्वाची भूमी आहे. आणि केंद्रामधला जे आपल्या 20 तारखेला फेकू मोदी इथं आला होता, त्याचं सरकार उकडून फेकण्यासाठी बंडू जाधव यांना 2 लाखाच्या वर लीडनं मतदान देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहायचंय. आज परभणीमध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, ह्या डुप्लिकेट पक्षाकडे आपला तगडा उमेदवार बंडू जाधव यांच्या समोर त्यांच्यापुढे उमेदवार नव्हता. आपल्याला आयात उमेदवार, या 70 कोटीच्या 17,000 कोटीच्या भ्रष्टाचार करणारा अजित पवार, त्याच्या बायकोला निवडून आणण्यासाठी या जाणकारला इथं आपल्याकडे पाठवलंय. आणि हे पार्सल आपल्याला वापस करायचंय. आपण सर्व धर्म समभाव आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे हे परभणीचे मतदार आहोत. मला मुद्दाम इथं सांगायचंय, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील. एकनाथ शिंदे यांची पाथरीत आज सभा झाली, पंकजा मुंडे यांची जिंतूरमध्ये सभा झाली आणि धनंजय मुंडे यांची सोनपेठमध्ये सभा झाली. मी त्यांना सांगू इच्छितो, हा बालेकिल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि ते लाखोच्या मताने बंडू जाधव हे विजयी होणार आहेत. तुम्ही कितीही आटापिटा केला तरी तुमच्याकडे सक्षम उमेदवार नाही. तुमचं पार्सल हे माझे सर्व मतदार बंधू बांधव 4 जूनला वापस पाठवणार आहेत आणि 26 तारखेला लाखोच्या मताने बंडू जाधव साहेबांना निवडून आणणार आहेत. या देशाची घटना वाचवण्यासाठी केंद्रामध्ये 9 वर्षापासून जर कोणी संघर्ष करत असेल तर आदरणीय खरगे साहेब करत आहेत, राहुलजी गांधी करत आहेत, सोनियाजी गांधी करत आहेत आणि त्यांच्यासोबत ताकदीनं आपले महाराष्ट्राचे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे येणारी ही निवडणूक आपल्याला एकदम अटीतटीची आहे आणि पार्सल वापस करण्याची ही लढाई आपली मतदानाची आहे. आपण सुद्धा मतदार आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, आपले बरेचसे मान्यवर बोलणार आहेत, पण आदरणीय खासदार बंडू जाधव साहेबांना सांगू इच्छितो की साहेब, ह्या मतदानाच्या वेळेस आंबेडकरी समाज आपल्याला लाखोच्या संख्येनं आपल्यासोबत ताकदीनं उभा आहे. हे सुद्धा मला तुम्हाला मुद्दाम इथं सांगायचंय. मतदानाचं विभाजन आमच्या समाजात अजिबात होणार नाही.
ही संविधान वाचवण्याची लढाई आहे, हे संविधान मजबूत ठेवण्याची लढाई आहे. त्यामुळं 26 तारखेला मशाल या चिन्हावरच सर्व आंबेडकरी समाज बटन दाबून आपल्याला 4 तारखेला विजय केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला मी इथं मुद्दाम सांगू इच्छितो. वल्ली येऊन येऊन येणार कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? आपणाला 26 तारखेला आदरणीय बंडू जाधव साहेबांना प्रचंड मताने विजय करून केंद्रामधला हुकमीच्या मोदी आणि शहा सरकार उकडून फेकायचं. एवढंच मी तुम्हाला इथं विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. हॅलो, इथं हे उभे आहेत. एक तर तुम्ही कुठेतरी बाजूला खाली बसा, जागा नसेल तर बाजूला या इकडून. हे मध्ये उभे टाकलेले खाली बसा. काय मागच्याला दिसत नाहीये, तुम्ही खाली बसा, नाही तर इकडून या अलीकडं. सगळे पुन्हा पुन्हा सांगायची वेळ येऊ नये. आता साहेब 5 मिनिटात इथं पोहोचतायत, त्याच्यापूर्वी तुम्ही सगळेजण जरा बसून घ्या. बघा या बाजून कसे बसले तसे तुम्ही बसा खाली जरा. तिन्ही गेट आहेत, मोकळे आहेत. बाहेर असलेल्या सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी नम्र विनंती करतो, 5 मिनिटात शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी या ठिकाणी पोहोचतायत. आपण लवकरात लवकर आत येऊन या ठिकाणी जागेवर स्थानापन्न व्हावे आणि जे आत उभे आहेत ते सगळ्यांनी खाली बसून घ्या. हे पुन्हा इथं उभं टाक. इथं तुम्हाला दिसत नसेल तर पाठीमागे या जरा. यानंतर गंगाखेडचे माजी आमदार सन्माननीय सीतारामजी घनदाट साहेब यांना अशी विनंती करतो की थोडक्यात आपण मार्गदर्शन करावं. परभणीचे उमेदवार खासदार बंडू जाधव यांच्या प्रचारानिमित्त आज या ठिकाणी सभा घेण्यात आली आहे. सभेसाठी सर्व पक्षाचे लोक ह्या स्टेजवर आहेत आणि मान्य महाराष्ट्राचं नेतृत्व उद्धवसाहेब ठाकरे थोड्या वेळात इथे येणार आहे. मंचावर असणारे सर्व मान्यवर, आज माझ्यासमोर असणारे सर्व जनता, परभणीमधली आज महाराष्ट्रामध्ये इतका हाहाकार चालू असताना आज परभणीमध्ये बंडू जाधवसाठी अनेक हल्ले होण्याची शक्यता करतात, परंतु परभणीमध्ये धनुष्य बाण होता, आता मशाल आले आणि मशाल आता आपल्याला येत्या 26 तारीखला कुठल्याही परिस्थितीत कमीत कमी 2-3 लाखांनी निवडून आणायचे, एवढं या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो. जास्त काही वेळ मी घेत नाही, अनेक नेते मंडळी बोलणार आहेत, परंतु आपल्याला सांगतो 26 तारीखला रात्रंदिवस वेळ एक करून घरोघर जाऊन मतदान करून घ्या अशी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द धन्यवाद संपवतो. आमदार जय साहेब. हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी आमदार इजरावजी गव्हाणे साहेब यांना अशी मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं थोडक्यात. या बंडू जाधव यांच्या लोकसभेच्या प्रचारासाठी उफाळलेला जनसागर पाहून मी पत्रकारांना एक प्रश्न विचारू मागतो. मोदीपेक्षा सभा मोठी आहे की नाही हे पाहून तरी नीट लिहा. हा जनसागर जो उफाळलेला आहे आणि देशामध्ये ज्यावेळेस जनसागर उफाळत असतो त्यावेळेस एक स्वप्न पाहून उफाळत असतो, एक निर्णय घेऊन उफाळतो. ज्यावेळेस पौर्णिमेचा चांद्र निघत असतो त्यावेळेस समुद्रातून लाटा निघत असतात आणि धडका देत असतात. तसा हा परभणीतला आणि महाराष्ट्रातला जनसागर निघालाय तो मोदीची हुकुमशाही मोडण्याकरता, संविधान वाचवण्याकरता निघाला. मित्रो,
ही परभणीच्या लढाईच्या अनेक वैशिष्ट्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, प्रश्न अनेक आहे, पण परभणीच्या स्वाभिमानाचा मूलभूत प्रश्न असा आहे की परभणीची लढाई ही निष्ठावंतांची लढाई आहे. बंडू जाधव उद्धव ठाकरे बरोबर निष्ठावंत राहिले. सुरेश वरपुडकरांना वाटेल तेवढ्या धमक्या आल्या तरी ते काँग्रेस बरोबर निष्ठावंत राहिले. आणि निष्ठावंताच्या विरुद्ध गद्दारीच्या लढामध्ये हा जो जनसागर उफाळलेला आहे, एकच भूमिका घेऊन उफाळलेला आहे, वाजवा तुतारी, हातात घ्या मशाली आणि बाळा गद्दारी, हाच एकमेव संदेश या निमित्ताने आपल्याला देत आहे. काल एका प्रश्नावर मी बोलून विषय संपवतोय की मोदीजी नेहमी खोटं बोलतात. पण मोदीजीवर एक गाणं आहे, मोदीजी झूठ मत बोलो भगवान के पास जाना है. कधीतरी निर्लज्जपणा सोडा, देवाला सुद्धा आम्हाला फेस करायचा आहे. किती खोटं बोलणार आहे आणि आम्ही सुद्धा किती बेशर्म होणार आहे याचा सुद्धा एक उदाहरण काल आम्हाला नांदेडमध्ये पाहायला मिळालं. नांदेडमध्ये मोदीजींना भाषण करताना सांगितलं, अशोक चव्हाण व्यासपीठावर होते, अशोक चव्हाणच्या समोर सांगितलं, हा मराठवाडा काँग्रेसवाल्यांनी बरखास्त केला. अरे म्हणलं, मराठवाड्याच्या जायकवाडीचा शिल्कभर अशोक चव्हाण तुझे वडील शंकरराव चव्हाण होते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, स्वर्गीय संघ. अशोक चव्हाण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आणि नरेंद्र मोदी म्हणतात तुम्ही नालायक आहे, तुम्ही मराठवाडा बरखास्त केला. लाचारावाने हसत बसतात आणि टाळ्या वाजवतात. किती लाचारी घ्यायची? अरे जेलमध्ये जायची वेळ तर जा, पण बापाची निंदा नाराजी तरी सहन करू नका, इतका तरी स्वाभिमान बाळगा. हा संदेश आम्ही तुम्हाला या निमित्ताने देऊ माग. म्हणून आपण हा निर्धार केलेला आहे की आम्हाला या ठिकाणी लोकशाही जीवन ठेवायची, बंडू जाधवला निवडून आणायचा आहे. आणि ही आघाडी, इंडिया आघाडी, जी देशाचा संविधान वाचायला निघाली, महाराष्ट्राचा स्वाभिमान निघाली, जो महाराष्ट्र अमित शहाच्या पुढे स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, त्या स्वाभिमान पुन्हा जागा करण्याकरता आणि महात्मा फुलेंचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू महाराजांचा उभा करण्याकरता, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याकरता बंडू जाधव यांना निवडून द्या, एवढीच विनंती करून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गव्हाणे साहेब. यानंतर जिंतूरचे माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. टाळ्या एवढ्या वाजवा की दिल्ली पण गेल्या पाहिजे. परभणी लोकसभेचे उमेदवार आदरणीय बंडू जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व महाविकास आघाडी व घटक पक्षाचे सर्व नेते, परभणी लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व शेतकरी, सर्व माझे तरुण सहकारी, बहुसंख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, मी आता जिंतूरला जेल कॉर्नरवरती आलो आणि जेल कॉर्नर पासून इथे यायला मला 1 तास लागला. म्हणजे हे कशाचं प्रतीक आहे की 26 तारखेला ही जी काही जनता या ठिकाणी, जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे, आज परभणीमध्ये उभं राहायला या ठिकाणी जागा नाही. मी सगळ्यात अगोदर या परभणी लोकसभाच्या मतदारसंघातील जनतेला मी सगळ्यांचं मनापासून स्वागत मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करणार आहे. शेवटच्या टप्प्याचं
आपला प्रचार आलेला आहे. 26 तारखेला आपल्याला सगळ्याला मिळून परभणी लोकसभेचा आमच्या सगळ्यांचा एक उमेदवार, ज्यांना आपण सगळेजण बंडू बॉस म्हणून सगळेजण या ठिकाणी त्यांना संबोधित करतोय, आपल्याला त्यांना दिल्लीला पाठवायचं. काल परवा आपल्याकडे सभा झाल्या, अनेक लोकांना त्या ठिकाणी सभेला बोलवलं. आमच्याही मतदारसंघातून काही लोकांना बोलवलं. काय ठिकाणी गाडी सोबत जे काय लागेल ते सगळं साहित्य, जे काय लागेल ते घ्या, पण सभेला या. म्हणजे एकेकाळी काही लोकांच्या नावावर लोक यायचे, आता मात्र जबरदस्ती गाडीमध्ये बसून लोक आणावं लागायले. याचं कारण एवढंच की तुम्ही देशाच्या जनतेला 10 वर्षामध्ये भूलताप दिली, त्याच्यामुळं आज लोकांना पैसे देऊन सुद्धा काही वेळेस तुम्हाला आणावं लागते. ही भूमिका मात्र आता सगळ्या जनतेला या ठिकाणी केलेली आहे. मी 2-3 गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे. 2014 मध्ये या देशाचे अनेक नेत्यांनी आपल्याला आश्वासन दिले होते. मी खरं पाहिलं तर मागच्या लोकसभेचं उदाहरण मी या ठिकाणी देणार आहे. मी आता एका कार्यक्रमात मी सांगितलं, आमच्या मतदारसंघामध्ये काल परवा एक सभा झाली. सभा झाल्याच्या नंतर आम्ही कार्यकर्ते खाली उतरलो. खाली उतरल्याच्या नंतर एक शेतकरी मला भेटला. तो शेतकरी म्हणला, साहेब 2014 मध्ये मोदी साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की 15 लाख रुपये आमच्या खात्यावरती पडणार आहेत, ते 15 लाख केव्हा येणार, असं मला त्या शेतकऱ्यानं विचारलं. मी त्या शेतकऱ्याला एवढंच सांगितलं, बाबा माझ्या खात्यावर तर आणखीन काय पैसे आले नाही, माझ्या खात्यावर जेव्हा येतील मी तेव्हा तुला सांगल. म्हणजे आणखीन काही अंधभक्त वाट बघायला त्या 15 लाखाची. अशा प्रकारचं भूलथापेचं राजकारण या देशामध्ये भाजप सरकारने या ठिकाणी केलं. एक गोष्ट मी शेवटची या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या परभणी लोकसभेमध्ये जातीपातीचं राजकारण आता सुरू झालेलं आहे. आणि कोण करते आपल्याला सगळ्याला माहिती. एकीकडे ओपन समाजाशी, एकीकडे ओबीसी समाजाशी वेगळं बोलायचं, जातीपातीचं भांडण लावण्याचं काम आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये काही लोकांनी सुरू केलं. माझ्या तमाम जनतेला मी या ठिकाणी विनंती करणार आहे, बाबांनो, आपण 26 तारखेनंतर सगळे एकत्र आहोत. हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवरायांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातींचे लोक या ठिकाणी राहतात. बंडू जाधव साहेबांना 2 वेळेस लोकांनी खासदार केलं, ते सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी मतदान केलं. विजय भांबळे 2014 मध्ये आमदार झाला होता, तेव्हा सुद्धा मला 18 पगड जातीच्या लोकांनी मला मतदान केल्यामुळे विजय भांबळे त्यावेळेस आमदार झाला होता. म्हणून जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका. कोण आपला माणूस हक्काचा आहे, कोण आपल्या जवळचा आहे. अरे बंडू जाधव साहेबांना तुम्ही रात्री फोन करा, ते हक्कानं आपल्या मतदारसंघात येऊन तुमचा प्रश्न सोडवतील. इथं बसलेले महाविकास आघाडीचे सगळे नेते बघा, ते सुद्धा तुम्हाला केव्हा फोन करा ते फोन उचलतील. पण काही लोक 26 तारखेपर्यंत यांचे मोबाईल सुरू राहतील. 26 तारखेच्या नंतर यांचे सगळ्याचे मोबाईल बंद होतील. पण ह्या व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख असतील, नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांचा कोणाचाही मोबाईल स्विच ऑफ होणार नाही. 26 तारखेच्या नंतर बंडू जाधव साहेबांचं ऑफिस परभणीला आहे. आमच्या सर्व प्रमुख लोकांचं ऑफिस आमच्या मतदारसंघामध्ये आहेत. पण काही लोक फक्त निवडणुकीपुरतं येऊन या ठिकाणी मतं मागतील. अशा लोकांना मात्र मतदान करू नका, एवढी विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. जिंतूर मतदारसंघातल्या सगळ्या माझ्या जनता या ठिकाणी आली असेल, सगळ्या जनतेला मी या ठिकाणी विनंती करणार आहे की जिंतूर मतदारसंघातून आपल्याला बंडू जाधव साहेबाला चांगल्या प्रकारचं मताधिक्य द्यायचंय. ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की जिंतूर विधानसभा मतदारसंघात चांगल्या प्रकारचं मताधिक्य देण्याचं काम माझा इथं बसलेला बहादर कार्यकर्ता करल, अशा प्रकारची खात्री मी इथं व्यासपीठावर सगळ्या नेत्यांना या ठिकाणी देतो. जाताना एवढंच शेवटी सांगतो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, बंडू जाधव साहेबांविषयी मी एकदा सांगणार आहे. शेवटचं, मधल्या काळामध्ये पक्ष फोडाफोडी खूप झाली होती. अनेक नेते गेले, मंत्री गेले, आमदार गेले. लोकांना वाटायचं की बंडू जाधव साहेब दुसऱ्या पक्षात जातात का काय. पण बंडू जाधव साहेबांनी सांगितलं
या मातीनं मला मोठं केलं, या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी मला मोठं केलं, ज्या बाळासाहेबांनी मला मोठं केलं, या शेतकऱ्यांनी मोठं केलं, या लोकांशी मी बेईमानी करणार नाही. आणि खासदार साहेब शिवसेनेमध्ये राहिले त्याबद्दल त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आणि आता दिल्लीला पाठवायचं, ही भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो. माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, धन्यवाद जय कांबळे साहेब. महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्राचे आमदार विधान परिषद सदस्य राजेशजी राठोड साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण मार्गदर्शन थोडक्यात करावं. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक परभणी लोकसभेसाठी इंडिया विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार खासदार बंडू जाधवजी यांच्या प्रचारासाठी उपस्थित काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल शरदचंद्रजी पवार, या पक्षाचे नेते, शिवसेना ओरिजिनल उद्धव ठाकरे साहेब यांच्या पक्षाचे नेते, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, पत्रकार, उपस्थित सर्व मान्यवर, मित्रांनो, ही निवडणूक केवळ परभणी पुरती मर्यादित नसून या भारत देशाच्या लोकशाहीला आणि भारत देशाच्या संविधानाला वाचवण्याची ही निवडणूक आहे. आज भारत देशामध्ये जे चित्र या ठिकाणी भाजपाच्या सरकारने रंगवलेलं आहे, आम्ही लहानपणीपासून ऐकायचो की भारत सरकार, 2014 पर्यंत आम्ही ऐकायचो भारत सरकार. आता महिनाभरापासून आम्ही जाहिराती बघतो मोदी सरकार. भारत सरकार कधी मोदी सरकार झालं आणि किती त्याचं खाजगीकरण केलं याचं जिवंत उदाहरण सध्याला आपल्याला बघायला भेटत आहे. ज्या पद्धतीने भारताची संपत्ती विकल्या जात आहे, विमानतळ विकल्या जात आहे, रेल्वे स्टेशन विकल्या जात आहे, बंदरे विकल्या जात आहे, तेल विकल्या जात आहे, तर ही सगळी संपत्ती या भारत देशातील तमाम नागरिकांची आणि या ठिकाणी हुतात्मे गेलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांची आहे. ज्या पद्धतीने हम दो आणि हमारे दो, लहानपणी कुटुंब कल्याण आरोग्याची एक जाहिरात भिंतीवरती वाचायचो, हम दो हमारे दो. आता मला ते जाऊन कळालं की हम दो म्हणजे मोदी आणि शहा आणि हमारे दो म्हणजे अडाणी आणि अंबानी. म्हणजे एक प्रायव्हेट लिमिटेड, एक छोटंसं त्यांचं एक सरकार, ज्या दोन माणसासाठी चालणारं हे सरकार, एकीकडे 125 पेक्षा जास्त, 130 पेक्षा जास्त करोड जनता आणि दुसरीकडे हे 2-3 उद्योगपती. नोटबंदीच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार या देशासमोर आला, काय म्हणून नोटबंदी केली अचानक, काय त्याच्यातून उलगडलं, कोणतं काळं धन आणलं, त्या माध्यमातून सर्व पैसे रिझर्व्ह बँकेमध्ये जमा केले आणि त्याच्यातून भ्रष्टाचार केला. कितीतरी हजार कोटी रुपये या उद्योगपतींचे त्या ठिकाणी माफ करण्यात आले आणि ते माफ करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पैसे नव्हते म्हणून नोटबंदी करण्यात आली. किती लोक त्यावेळेस लाईनीत उभा राहून मेले. या देशामध्ये खोटं कायदा कानून चुकीचं आणू नये, शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा होऊ नये म्हणून पंजाब असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, देशातील अनेक भागातून दिल्लीमध्ये लोक जाऊन तिथे आंदोलन करत आहे. कितीतरी शेतकरी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, परंतु ह्या सरकारला त्या शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही. हे सरकार मशगूल आहे त्यांच्या विदेश दौऱ्यावर, हे सरकार मशगूल आहे त्यांच्या उद्योगपतींच्या फायद्यावर. असं सरकार आपल्याला ठेवायचं आहे का? ज्या सरकारने 3-4 पटीने गॅसचे भाव वाढवले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले आणि ज्या सरकारने सगळी महागाई या ठिकाणी केली, ते सरकार आपल्याला ठेवायचं काय? मित्रांनो, या ठिकाणी एक उमेदवार आपल्या परभणीला खूप दुरून या ठिकाणी आणलेला आहे आणि परभणीमध्ये वातावरण दूषित करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. मी आग्रह करेन ओबीसी व्हीजीएनटीच्या बांधवांना की बिलकुल त्यांच्या गैरसमजामध्ये येऊ नका.
त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या खोटारडेपणामध्ये येऊ नका. ही वेळ आहे संघर्षाची. ज्या राहुल गांधींनी जनगणना करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं, ज्या नाना पटोलेंनी विधानसभेमध्ये जनगणनेचा ठराव त्या ठिकाणी मंजूर करून घेतला, त्या पक्षाला, त्या इंडिया आघाडीला आपल्याला जिंकून द्यायचं आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बंजारा समाजासाठी काँग्रेस पक्षाचं योगदान या ठिकाणी विसरता येणार नाही. कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पद दिलं, सुधाकरराव नाईक साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पद दिलं. 3 ते 4 कॅबिनेट मंत्री या बंजारा समाजाचे केले आणि माझ्यासारख्या सामान्य तरुणाला, तांड्यावरच्या मुलाला आदरणीय सोनियाजी गांधी यांनी थेट MLC केलं. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मी मनापासून आभार करेन की त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी बिनविरोध निवडून येऊ शकलो आणि आमदार होऊ शकलो. मित्रांनो, सामान्यातल्या सामान्य माणसाच्या पाठीमागे राहणारा पक्ष काँग्रेस आहे. त्याच्या जोडीला शिवसेना ओरिजिनल आहे आणि राष्ट्रवादी ओरिजिनल आहे. म्हणून बंडू बॉस यांनाच आपल्याला निवडून द्यायचं आहे. शेवटी फक्त एक गोष्ट सांगून थांबतो की अनेक वर्षापासून बंजारा समाज मराठवाड्यामध्ये राहतो. बाजूच्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये आम्ही आदिवासी संवर्गात आहोत, परंतु या ठिकाणी विमुक्त जातीमध्ये आहोत. आमची मागणी अनेक वर्षाची आहे की एकच देश, एकच बोली भाषा, एकच संस्कृती. मग वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं आरक्षण का? तर अनेक नेत्यांनी ही मागणी केली. अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे. संत रामराव महाराज, डॉक्टर संत रामराव महाराज जे संत सेवालाल महाराज यांच्या गादीवर असताना त्यांनी नरेंद्र मोदी या देशाचे जे पंतप्रधान आहे यांच्यासोबत चर्चा केली आणि मोदींनी वचन दिलं, लेखी वचन दिलं. आजही ते बाबूसिंग महाराजाकडे आहे. ते वचन असं होतं की सत्तेवर आल्याबरोबर महिनाभराच्या आत बंजारा समाज हा 1 नेशन 1 कॅटेगरी एका सूचीत आणण्यात येईल आणि बंजारा समाजाला न्याय देण्यात येईल. मग कुठं गेलं आश्वासन? 2014 झालं, 2019 झालं, 2024 झालं. जे खोटारडेपणा मोदींनी संत सेवालाल महाराज यांच्या गादीसोबत केला आणि डॉक्टर रामराव महाराज यांच्या सोबत केला, ते माफ करणार आहे का बंजारा समाज? हा बंजारा समाज हे मोदीचं सरकार खेचून खाली पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि सत्य ते सत्य आहे. इंडिया विकास आघाडीला निवडून देण्यासाठी फक्त आणि फक्त बंडू बॉसच त्या ठिकाणी खासदार म्हणून जाणं आवश्यक आहे. खूप जास्तीच्या गोष्टी या ठिकाणी सांगत नाही. आपल्यावरती वार होत आहे व्हीजीएनटी ओबीसी वरती आणि ते म्हणतात की कुलाडीचा वार झाडावरती होत असताना त्याला झाडाचाच एक भाग लाकडाचा दांडा असतो, तर तो दांडा या ठिकाणी समोरून ओबीसीच्या नावाने आलेला आहे. म्हणजे तोच त्या लाकडाचा भाग ते जंगल तोडायला निघालेला आहे. आपल्याला वाचवायची वेळ आहे. पहिल्या मशीनवर 2ऱ्या क्रमांकाचं बटन मशाल चिन्हासमोरील दाबून संजयजी जाधव यांना प्रचंड मताने विजयी करा, एवढंच आश्वासन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. स्टेजच्या उजव्या बाजूला जे कार्यकर्ते आपले आहेत त्यांनी इकडे डाव्या बाजूला जागा खूप आहे, नाही तर जागची जागेवर त्याच ठिकाणी खाली बसा. मी आता विनंती करतो परतूरचे माजी आमदार सुरेश कुमारजी जेतले साहेबांना 2 मिनिटातच उद्धव साहेबाचं 5 मिनिटात या व्यासपीठावर आगमन होत आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संजयजी जाधव हे 3ऱ्यांदा निश्चितपणे हॅड्रिक फार मोठ्या मतानं ही निवडणूक जिंकणार आहेत आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, मी एवढंच सांगू इच्छितो, 2 मिनिटाची वेळ आहे. परतूर मतदारसंघातून साहेब आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की कमीत कमी त्या ठिकाणी आम्ही 50,000ची लीड बंडू जाधव साहेबांना त्या ठिकाणी देणार हे निश्चितपणे खात्रीने सांगतो त्या ठिकाणी. आणि निश्चितपणे बंडू बॉस किती लाखाच्या लीडनं येतील हे आपण सगळ्या जनतेला पाहिल्यानंतर आपण पाहतो की बॉस हे फार मोठ्या मतानं मताधिक्यानं निवडून येणार आहेत. तरी आपण 3 दिवस सगळ्यांनी
काळजी घेऊन त्या ठिकाणी आपण सर्वजण सतर्क राहून त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं एवढी ज्या प्रसंगी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर माजी आमदार सुरेशजी दादा देशमुख यांना विनंती करतो की आपण थोडक्यातच, आता उद्धव साहेब येण्याची वेळ झालेली आहे म्हणून आपल्याला 2 मिनिटे दादा, 2 मिनिटात संपवा आपलं मार्गदर्शन. आता हे 2 मिनिटात संपवा म्हणले, आता कसं संपवायचं? वेळेअभावी दादा. अहो वेळ काही बी असो. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. आणि पोलिसला विनंती करतो गेटवरचे लोक जरा आत येऊ द्या. अहो सगळं जाम आहे. तुम्ही इथून काय सांगायले? त्या जिंतूर रोड पर्यंत गाड्या आहेत. उपस्थित या सभेसाठी असलेले सर्व सन्मान्य गणमान्य व्यक्ती, खरं पाहायला गेलं तर 2 मिनिटात काहीच होत नाही. होतंय काही 2 मिनिटात? फक्त 2 मिनिटात एवढं सांगणं होतंय. आता असली का नकली हे कोण सांगायचं? हे असली का नकली हे असली सांगायचं काम तुमचं आहे. आता 26 तारखेला मशाल चिन्ह आहे आपलं, आणि त्याच्यातून तुम्ही सांगा म्हणजे त्याला कळल की हे असली आहे का नकली आहे. याच्यामध्ये जास्त याच्यामुळं बोलत नाही, कारण की 2 मिनिटामध्ये आपलं व्यक्त तसं बोराडे म्हणले, पण 2 मिनिटात काही होणार नाही. फक्त मशाल सांगून मी माझं भाषण संपवतो. यानंतर पाथरीचे आमदार सन्माननीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांना अशी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या सभेला उपस्थित असलेले विधान परिषदेचे माननीय विरोधी पक्ष नेते माननीय दानवे साहेब, माजी मंत्री माननीय टोपे साहेब, खासदार फौजिया खानजी मॅडम, मंचावर बसलेले सर्व मान्यवर आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहेत, आपले उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव साहेब. आता थोडक्यात आदरणीय सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ह्या इथं येणार आहेत आणि आपण त्यांच्या भाषणाला एवढ्या प्रचंड गर्दीनं ह्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेलो आहेत. आपल्याला कल्पना असेल की या जिल्ह्यासाठी आणि मतदारसंघासाठी गेल्या 2 टर्ममध्ये माननीय संजय उर्फ बंडू जाधव साहेब या ठिकाणी खासदार आहेत. आता काल परवा जे मोदी साहेब त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्या उमेदवारांनी भाषण केले आणि काय केलं, आम्ही सांगितलं की त्यांनी ह्या ठिकाणी अनेक कामं त्या ठिकाणी बंडू जाधव साहेबांनी केलेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित करणार आहोत. जे मेडिकल कॉलेज या ठिकाणी एक खाजगी शासकीय मेडिकल कॉलेज, ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी आणि बंडू जाधव साहेबासोबत राहुल पाटील आम्ही 3 जण जाऊन त्यांच्या कॅबिनेटमध्ये जाऊन सांगितलं की परभणी जिल्ह्यासाठी शासकीय महाविद्यालय आवश्यक आहे. एक लढा या ठिकाणी जनतेने दिला आणि ह्या ठिकाणी उद्धवजी साहेबांनी त्या ठिकाणी शासकीय म्हणजे त्यांच्या काळामध्ये शासकीय महाविद्यालय आपण या ठिकाणी मंजूर करून आणलेलं आहे. आज त्याचबरोबर या ठिकाणी 2 मेडिकल कॉलेज आले खाजगीसुद्धा आपण त्या ठिकाणी राहुल पाटला साहेबांनी या ठिकाणी आणलेलं आहे. मला सांगायचं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये जी सत्ता कोणाची होती ही मोदीचं सरकार होतं आणि या 10 सरकारमध्ये त्यांनी ज्या गॅरंट्या दिलेल्या होत्या त्या गॅरंट्यामध्ये दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू, महागाई या देशातली महागाई कमी करू, 5 वर्षामध्ये शेतकऱ्याला कमाईची दुप्पट करू आणि अच्छे दिन आएंगे, सबका विकास सबका साथ आणि महिलाच्या संदर्भामध्ये सुरक्षा आणि सक्षमीकरणाचं काम ह्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं. देश भ्रष्टाचार मुक्त करू, खात्यामध्ये 15-15 लाख रुपये ह्या ठिकाणी त्यांना देऊ, अशा प्रकारचे अनेक वादे अनेक गॅरंट्या त्यांनी ह्या ठिकाणी घेतलेल्या होत्या. आता आपण टी व्हीमध्ये बघत असतो, टी व्हीमध्ये काय बघत असतो
मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. आता कोणत्याच गॅरंट्या त्यांनी पाळलेल्या नाहीत आणि म्हणून याच्या देशाचा विचार आपण या ठिकाणी करायला पाहिजे. आज या पेट्रोलच्या दराच्या संदर्भामध्ये आज अडाणी आणि अंबानीसारख्या लोकांना एक लूट करून, सर्वसामान्य जनतेची लूट करून या ठिकाणी जवळपास याच्या करामधून पेट्रोल आणि डिझेलचा कर एवढा मोठ्या प्रमाणात वाढवला जो मनमोहन सिंगच्या काळामध्ये सुद्धा नव्हता. 58 लाख कोटी रुपयाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी लूट त्यांनी केलेली आहे. असे अनेक प्रश्न या संदर्भामध्ये त्यांनी उपस्थित केलेले आहे. मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो की गॅसचं आता काय, त्यांची घोषणा इतके पार, आम्ही म्हणतो गॅस 1100 के पार, अशा प्रकारच्या संदर्भामध्ये गॅसचं सुद्धा वातावरण त्यांनी त्या ठिकाणी केलं. GSTच्या संदर्भामध्ये व्यापाऱ्यामध्ये सांगितलं, शालेय साहित्याच्या संदर्भामध्ये ज्याचं शिक्षणाच्या मध्ये असतं ते 12% ते 18% त्यांनी GST लावलेली आहे. खाद्यपदार्थ आपल्या शेतकऱ्याच्या धान्यावर सुद्धा GST लावलेली आहे 5% ते 12% आणि ज्यांनी ह्या गुजरातमध्ये जे हिऱ्याचा धंदा करतात, जे सगळ्यात जास्त महाग आपल्याला समजतो, त्या हिऱ्याच्या धंद्यावर फक्त 1.5% GST लावलेली आहे. ह्या मोदीच्या सरकारमध्ये अशा प्रकारचं व्यापाऱ्याला संपवण्याचं काम, शेतकऱ्याला संपवण्याचं काम ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि 6,000 रुपयाचं या ठिकाणी शेतकऱ्याला टाकले जातं. मोदी किसान सन्मान योजना या संदर्भामध्ये 6,000 आम्ही सांगतो त्यांना शेतकऱ्याला पूर्ण नागवलेलं आहे आणि आपल्याला फक्त लंगोटी हातात दिलेली अशा प्रकारचं काम या मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. या वर्षामध्ये 2 वर्षामध्ये, मागच्या 2 वर्षामध्ये खताचे जे भाव होते 42% त्यांचं अनुदान कमी केलेलं, 42%. आणि म्हणून शेतकऱ्याच्या खताचा भाव, आज DAPचा भाव काँग्रेसच्या राज्यामध्ये 400 रुपये होता, आज तो 1600 रुपयाच्या वर या ठिकाणी झालेला आहे. आज त्यांची गॅरंटी होती महिलाच्या संदर्भामध्ये महिलाचं सक्षम करू, पण मणिपूरसारख्या या राज्यामध्ये महिलाला व्यवस्था करून त्यांची धिंड काढण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे. त्यांना मारल्या गेलेलं आहे. अशा प्रकारचं महिलेला कुठल्या प्रकारचं संरक्षण ह्या मोदीजीने दिलेलं नाही. म्हणून आता एकच आपल्याला सांगायचे ह्या ठिकाणी विचार करतो की सगळ्यात मध्ये काय केलेलं आहे त्यांनी. ह्या पक्षाला कधी एवढा पैसा माहीत नव्हता भाजपला, परंतु ह्या अडाणी आणि अंबानीला सांगितलेलं आहे त्यांचं 4 पट उत्पन्न काढून 55,00,000 कोटीच्या संदर्भामध्ये त्यांनी उत्पन्न वाढवलेलं आहे. आणि त्यांनी एकच घोषणा केली, चंदा दो धंदा लो. त्यांनी भाजपच्या संदर्भामध्ये काल परवा सुप्रीम कोर्टानं सांगितलं की इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भामध्ये त्यांनी घोषणा केली. सुप्रीम कोर्टानं सांगितले तुमचे इलेक्ट्रल बॉन्ड किती आहेत काढा. आज अडाणी आणि अंबानी यांच्याकडून, मोठमोठ्या उद्योगपतीकडून, पाकिस्तानच्या एक कंपनीकडून सुद्धा 250 कोटी रुपये, पाकिस्तानच्या सुद्धा आज 8,252 कोटी रुपयाच्या संदर्भामध्ये भाजपमध्ये त्यांनी आज जमा केलेला पैसा. काय घोषणा केलेली होती, काला धन लावूंगा लेकिन भाजप में खाते में डालूंगा, ही घोषणा आपल्या त्या काळामध्ये त्यांच्या संदर्भामध्ये होती. म्हणून आज लोकशाहीच्या संदर्भामध्ये एवढंच आपण या ठिकाणी सांगतो. आज ईडीच्या संदर्भात असेल, न्यायालयाच्या संदर्भात असेल, त्या न्यायालयाच्या संदर्भात आपण बघितलं असेल, आपले निवडणूक आयोग होतं, ह्या आयोगाच्या काळामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाचा एक प्रतिनिधी होता, एक विरोधी पक्षाचा प्रतिनिधी होता आणि एक सरकारचा प्रतिनिधी, भाजपचा प्रतिनिधी होता. त्यांनी कायदा बदलला, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या जजला बाजूला जारलं, भाजपच्या ठिकाणी 2 टाकले आणि विरोधी पक्षाचा 1 टाकला. म्हणजे कोणती जर मशीन जरी आणायची असेल तर आज त्यांच्या निवडणुकीच्या कायद्याच्या संदर्भात त्यांचं राहणार आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती या निमित्तानं करतो की आज ही पूर्णपणे देशामध्ये लाट पसरलेली आहे मोदीजीच्या विरोधात आणि त्या लाटेचा फायदा आपण सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी घेतलेला आहे. ज्यांनी शेतकऱ्यावर अन्याय केला आहे, ज्यांनी सामान्य लोकांवर अन्याय केला आहे, त्या लोकांच्या संदर्भामध्ये विचार करण्याची वेळ आता ह्या ठिकाणी नेमली गेलेली आहे. आज त्यांनी ईडी लावली, अनेक लोकांवर ईडी लावल्या. आज दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा त्यांनी जेलमध्ये घातलं, पण त्याचा नारा काय होता, न खाऊंगा न खाने दूंगा.
न खाऊंगा न खाने दूंगा लेकिन खाने वाले को भाजप में लावूंगा अशा प्रकारचा नारा होता. म्हणून येत्या 26 तारखेला आपण बंडू जाधव साहेबाला यांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आणि मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कोणाचा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. सर्वांना विनंती टाळ्या वाजून आपण उद्धव साहेबांचं या ठिकाणी स्वागत करू. सर्वांना टाळ्या वाजून स्वागत करावं. कोण आलं रे, कोण आलं? शिवसेनेचा वाघ आला. उद्धव साहेबांना अशी विनंती करतो की महामानवांना प्रमुख बाळासाहेब की ठाकरे यांचं पुष्पहार अर्पण करावं. आवाज कुणाचं? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. अरे कोण आलं रे, कोण आलं? शिवसेनेचा वाघ आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. माननीय आदरणीय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं ही काय गोष्ट. आवाज कुणाचं? महाविकास आघाडीच्या सर्व आमदार, माजी मंत्री, माजी खासदार, आमदार सर्वांना, विरोधी पक्ष नेत्यासहित सर्वांना विनंती करतो की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांचं या ठिकाणी आपण परभणी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने सर्वांनी मिळून स्वागत करायचंय. घ्या हार घ्या, हार घ्या. चला सर्व आघाडीतील नेतेगण, आघाडीतील सर्व नेत्यांना विनंती आहे. चल घ्या ना, हार हार घ्या, हार घ्या, मोठा घ्या, फोटो घ्या लवकर. चल शिवसेना महाविकास आघाडीचं धन्यवाद. सर्व नेत्यांना विनंती आहे आपण जरा स्थानग्रहण करावं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय जाधव साहेब यांना विनंती की आपण उद्धवजी साहेबांचं स्वागत करावं. यानंतर माजी मंत्री फुजिया मॅडम यांना अशी विनंती करतो की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व ओरिजिनल शिवसेनाचे प्रमुख आदरणीय सन्मान्य उद्धव ठाकरेजी, मंचावर उपस्थित विरोधी पक्ष नेते विधान परिषद अंबादासजी दानवे, माजी मंत्री राजेश टोपेजी, मंचावर उपस्थित सर्व आमदार, खासदार, आपले उमेदवार बंडू जाधवजी, ज्यांना आपल्या सर्वांच्या मत द्यावं ही विनंती करायला मी इथे आलेली आहे. सर्वप्रथम मी हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते. हनुमान जयंती मला वाटतं या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा शब्द जे असेल ते आहे निष्ठा. आणि आज योगायोग असा आहे की आजच्या दिवशी निष्ठावानाची सभा इथे होत आहे. आणि म्हणून निष्ठावान कोण आहे? निष्ठावान आपण आहोत. निष्ठावान मंचावर उपस्थित सगळे आहे.
निष्ठा काय असते लोकशाहीमध्ये? निष्ठा म्हणजे जेव्हा मतदार आपल्याला निवडून देतो एक लोकप्रतिनिधी म्हणून, तर तो निष्ठा असते संविधानाशी, विचारधाराशी आणि नेतृत्वाशी. पण ज्या लोकांनी या विचारधाराशी, संविधानाशी, नेतृत्वाशी गद्दारी केली, विश्वासघात केला, त्या लोकांची ही सभा नाहीये. जे विचारधारासाठी ठामपणे उभे राहिले त्यांची आजची सभा आहे. थोडक्यात मी सांगणार आहे फक्त की ही सभा देशाच्या सरकार निवडण्यासाठीची सभा आहे. देशामध्ये मोदी सरकार 10 वर्षापासून सत्तेत आहे. आता मोदी सरकारची रिपोर्ट कार्ड असेस करण्याची वेळ आलेली आहे. काय केलं मोदी सरकारने? कुठे नेऊन ठेवला आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या परभणीला? तो विचार करण्याची वेळ आहे. जे ग्राफ आहे मोदी सरकारचा, त्याच्यामध्ये ज्या गोष्टीला वाढवला पाहिजे ती गोष्टी वाढवली नाही, ज्या गोष्टीला कमी केला पाहिजे तसं ग्राफ नाही, तसा आलेख नाही. शेतकऱ्यांची आत्महत्याचा प्रमाण कमी झाला पाहिजे होता, पण 24% वाढ झालेला आहे प्रमाण NCRBच्या आकड्याप्रमाणे. भ्रष्टाचारामध्ये वाढ, महिला अत्याचारामध्ये 4% वाढ, पेट्रोल, डिझेल, वीज बिल, जे गोष्टी, बेरोजगारी, सगळ्या ठिकाणी वाढ झालेली आहे. ज्या गोष्टी कमी झाले पाहिजे होते, कापसाचा भाव, सोयाबीनचा भाव, ते सगळे गोष्टी वाढले. आणि म्हणून हे माझी आकडेवारी नाहीये, ही आकडेवारी सरकारची आकडेवारी आहे, जे मी सगळं सांगते इथे. आणि म्हणून मुंह में गांधी घर में चांदी, मुंह में गांधी घर में चांदी, मुंह में विकास पर जनता उदास, मुंह में महाराष्ट्र माझा, उद्योग गुजरात को ले जा. क्या मिलिए ऐसे लोगों से जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आए, असली सूरत छुपी रहे. इस देश में विकास के नाम पे देश का विनाश करने वाले, संविधान के नाम पे मनुवाद लाने वाले और इस देश को लोकशाही से दूर करने वाले, इनके पीछे बारिश आ रही है. मैं रिक्वेस्ट करती हूँ उद्धव ठाकरे जी से कि वो भाषण करे. धन्यवाद मॅडम. यानंतर आपले महाविकास आघाडीचे उमेदवार, बस पाऊस आला, माजी मंत्री राजेशजी टोपे साहेब 2 मिनिटात या ठिकाणी शुभेच्छा देतील. बंडू बॉस माझ्या बाजूला उभे. आपल्या जालनाकरांना माझं मनापासून अंतकरणातून विनंती आहे की बंडू बॉसला प्रचंड मतांनी जालना जिल्ह्यातून लीड द्यावी. धन्यवाद. यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांना विनंती करतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे. त्या अनुषंगानं आज उद्धव साहेबांचं प्रभावती नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित जमलेल्या सर्व माझ्या तमाम मित्रांनो आणि बंधूंनो आणि भगिनींनो, देशाच्या इतिहासामध्ये हे इतिहास घडवणारी ही निवडणूक आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये तर इतिहास घडवणारी ही निवडणूक आहे, यात काही दुमत नाही साहेब. ह्याच मैदानावरून उद्धव साहेबांनी 14ला या सगळ्यांच्या साक्षीनं शिवसेनेसोबत कायम राहण्याचा शब्द घेतला होता. आणि साहेब, तुम्हाला 14ला ह्याच व्यासपीठावरून शब्द दिला होता की आम्ही तुमच्यासोबत आयुष्यभर आहोत. आणि आजही सांगतो की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे, होतो आणि राहणार. एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो.
आणि या ठिकाणी यानंतर आदरणीय- माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय उद्धवजी साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आपण या ठिकाणी दुष्काळ असला तरी पाऊस घेऊन आला म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि हे शुभ लक्षण आहे की याच्या अगोदरच्या 2 निवडणुकीचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा पाऊस येतो जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी वादळात उभा राहणार आहे. तुम्ही राहणार आहात की नाही? मी संकटाशी झुंज देणार आहे. तुम्ही देणार आहात की नाही? अरे हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे. तुम्ही भिजणार आहात की नाही? मग जागेवर बसून घ्या. मी नाही हटणार. मी उभा राहिलो लढायला. येऊ दे संकट, किती यायचं तेवढं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधले आम्ही मर्द मावळे आहोत. अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणतं आहे? मी पहिला प्रथम तमाम परभणीकरांना अक्षरशः मनापासून साष्टांग दंडवत घालतोय. कारण परभणी हा, होय मी म्हणतो, माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि तुम्ही सगळे त्याचे सैनिक आहात. हे 2 मावळे तर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभे आहेतच. आणि भाजपला असं वाटलं असेल, मिंद्यांना असं वाटलं असेल की सगळं काही पैशाने खरेदी करता येतं, पण परभणीकर पैशाने विकले जाऊ शकत नाहीत. हे शिवसेना प्रमुखांनी कमावलेलं जे प्रेम आहे त्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्या समोर बसलेलं आहे. आणि आपली परीक्षा आहे. ही परीक्षा आहे. अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते, ती आपल्याकडे आहे. आणि आम्ही पाठीकडून वार करत नाही. आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारे शिवरायाचे मावळे आहोत. आणि तुम्हाला कल्पना आहे की 1-2 दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली. कशासाठी घेतली होती? आपलं जे मशाल गीत आहे, ऐकलं तुम्ही? त्याच्यामध्ये एक शब्द आहे, जय भवानी जय शिवाजी. जरा एकदा जोरात द्या नारा. आता त्या गाण्यातला हा मोदी शहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे, त्याने राजेशजी सांगितलं की जय भवानी शब्द काढायचा शब्द. अरे मी तर मोदी आणि शहांना सांगते, तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठाबशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही. तुमचा आकस महाराष्ट्राबद्दल ठीक आहे, त्याचा आम्ही फडशा पाडू. तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचं आहे ना, बघा प्रयत्न करून. हा उद्धव ठाकरे तुमच्या समोर उभा आहे आणि त्याच्या बरोबर हे सगळे माझे मर्द मावळे माझ्या सोबत उभे आहेत. पण तुम्ही महाराष्ट्राबद्दलचा राग, अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो, बजरंगबली की जय आम्ही सुद्धा बोलतो. आज तर हनुमान जयंती आहे, पण जय भवानी बद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय आहे? यांना काय वाटतं? दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू, ते म्हणतील तसं सगळं काही देश त्यांचं ऐकेल? ही जिवंत माणसं आहेत, दुरढोरं नाही आहेत. आणि अंगावरती आलात, प्रेमाने मिठी मारलीत, तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती. पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघ नखं आता बाहेर आलेली आहेत. हे मध्ये मुनगट्टीवारांसारखी आम्ही काही शोबाजी नाही करत. वाघ नखं परत आणणार. बसा, स्वतःची नखं कापत बसा. पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजेत. हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायाचा, साधू संतांचा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र
महिलेचा अपमान कधी सहन करत नाही, पण याच सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या भाषेत बोलायचं मला कळत नाही, कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे. बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही, कारण बुद्धीच नाहीये, उघड बोलतोय. त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत, मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणार आहे. मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना. तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसलायत, ठीक आहे, तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना, ही नकली शिवसेना तुम्ही बोलतात. मग तुमच्या आजूबाजूला जी टिनपाट बसलेली आहेत ते वाटेल ते बोलतायत, महिलांचा अपमान करतायत. एक इथलेच ते मंत्री मराठवाड्यातले बसले, त्यांच्या मांडीला मांडी लावून सुप्रिया सुळेला, म्हणजे सुप्रिया सुळेला मी बोलतो कारण मी तिला सुप्रिया ताई म्हणतो, अरे तुरे बोलतो, तिला चॅनल समोर शिवी दिली, पण मोदी शाह काय बोलायला तयार नाहीत. महिलांचा अपमान झाला तरी केला तरी चालेल, पण आम्हाला तुम्ही मतं द्या. या अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातले एक सुद्धा मत मिळता कामा नये, अजिबात मिळता कामा नये. आज यांच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिलेले नाहीयेत, वाटेल त्याच्यावरती बोलतायत, आपल्या घराणेशाही बद्दल बोलतायत. अरे मी आहेच ना, मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे. मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे. आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही, मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही, म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा दाखवून तुम्हाला फसवून मतं मागण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करतायत. आमची घराणेशाही 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 पाहिजे की नको ही माझी जनता ठरवेल. पण मोदीजी, जेव्हा तुम्ही घराणेशाहीवरती बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवरती बोलतो आणि बोलणारच. कारण तुम्ही सगळेजण टीव्ही बघता ना रे, टीव्हीवरच्या मालिका बघता का? अरे काय मालिका बघता, मग कामं कधी करता? पण मालिकांमध्ये सुद्धा त्यांचे हल्ली सीझन असतात, नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारवर काय असतं त्याच्यावरती, बरोबर ना, सीझन 1 सीझन 2. तसं संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू झाली, त्याचा नवीन सीझन आलाय. कोणता? जुमला 3, बरोबर ना. 2014 साली पहिल्यांदा आला जुमला 1, 19 आला जुमला 2 आणि पुन्हा 24 येतोय जुमला 3. ऍक्टर तोच, खलनायक पण तोच, स्टोरी रायटर तोच, सगळं काही तेच. आणि आता किती वेळा ती मालिका बघायची? पहिल्या 2 भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते, काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल. पण 10 वर्ष याने पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला, देश नासून टाकला. बरोबर आहे, जरा एकदम मोठ्याने बोला, एकदम मोठ्याने बोला. दादा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही? अब की बार भाजपा तडीपार. ही मालिका आता बंद करा, कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये. आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटतायत. जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत? कुठे? तरी आपण गप्प बसायचं, तरी यांना पुन्हा मत द्यायचं का बंडू सारखा? कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही, त्याला बंडूच बोललं पाहिजे. एक निष्ठावान कट्टर मावळा जो आपलं इमान त्याने विकलेलं नाहीये. आणि तुमच्या परभणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला किती मताधिक्याने निवडून देणार? 2 का 5? मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच, पण समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे. कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये, केवळ संजयची नाहीये. ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी, संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही निवडणूक आहे.
तुमचं मत तुम्ही कोणाला देणार, हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला? नक्की आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे? मग आपला निर्धार पक्का आहे. सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत, फक्त एक गोष्ट बदलले. काय बदलले? निशाणी. निशाणी काय? निशाणी काय? निशाणी आणि विजय होणार विशाल. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत होणार आहे. सर्वांना विनंती आहे जागेवर उभा राहून आपण राष्ट्रगीताला सुरुवात करू. राष्ट्रगीत सुरू करेंगे. सुरू कर. जन गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे वंदे. उद्धव साहब तुम आगे बढ़ो. भारत माता की, भारत माता की. वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा. अबाबाबाबा ही काय गोष्ट. अरे आवाज कुणाचा. पाऊस चालू आहे. परत जाणाऱ्यांनी शांततेत व्यवस्थित आरामशीर जावं. कुठेही गाडीचा अपघात होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी ही आपल्या सगळ्याला विनंती. आणि एक महत्वाची सूचना, उद्या 5 वाजता प्रचार संपतोय आणि परवा दिवशी आपल्याजवळ पूर्ण आपला गाव सांभाळायची जबाबदारी उद्यापासून आहे. मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी जागरूक राहायचंय. आपली निशाणी ही मशाल ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवणं आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे. एवढंच आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून उद्या दुपारी 3 वाजता आपली या ठिकाणी शहरामध्ये फेरी होणार आहे. त्या निमित्तानं सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपल्या सर्वांना आज हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि ही तिसरी वेळ आहे. 14, 19 आणि 24 तिन्ही वेळेस आपल्याला या सभेमध्ये पाऊस आला आणि मला बोलण्याला संधी कमी मिळाली. त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.